तुम्ही कधी कोल्हापूरमधल्या कन्हेरी मठमध्ये गेलाय का? तर आज आम्ही त्याच कन्हेरी मठच्या म्युझियम मध्ये गेलो होतो आणि हेच ते म्युझियम आहे ज्याच्या आतमध्ये आम्हाला जायचं आहे. म्युझियम मध्ये जाताना सुरुवातीलाच असं वाटतंय की आता आपण कुठल्या तरी प्राचीन काळामध्ये चाललोय, कारण आतमध्ये जाण्यासाठी या गुहेमधनं घुसावं लागतंय. हो, या गुहेमध्ये आहे ना प्राचीन काळामध्ये होऊन गेलेल्या महान ऋषीमुनींचे पुतळे आहेत. पुतळ्यांमधून आपल्याला त्या ऋषीमुनींची कला विद्या याबद्दल दाखवलेलं आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला माता शबरी बोरं घेऊन श्रीरामांची वाट बघत असतानाचा सीन बघायला भेटला आणि यशोदा माता आणि आपले बालगोपाळ पण होते. गुहेच्या बाहेर आहे ना एक मोठंच्या मोठं गाव बनवलेलं आहे. गावातील प्रत्येक पुतळा आपल्याला प्राचीन काळातील ग्रामीण जीवनशैलीबद्दल माहिती सांगतोय. त्या गावात गेल्यावर आपल्याला आपण कुठल्या तरी खरोखरच्याच गावात आलोय असं वाटतंय, कारण इथल्या प्रत्येक देखाव्यामध्ये एकदम बारकाईनं काम केलेलं आहे बघा. इथे एक मुलगा मुलगी बैलगाडीच्या जुवाळ्यावर सीसॉ खेळत आहेत. इकडे एक मामा आणि मामी कशाला तरी धार काढत होते. मामीने तर पान खाऊन खाऊन दातांना कलरच मारून टाकलाय. आता मामीला काय बोललोय म्हणून मामा आणि रागवतील बिगवतील म्हणून निघूया म्हटलं इथनं. पुढे इस्त्रीवाला कपड्यांना इस्त्री मारत होता, पण हिताय ना हे दांडीवरचे कपडे आणि इस्त्रीवाल्याची सायकल पण खोटीच असायला पाहिजे होती. या खऱ्या कपड्यांमुळे आणि सायकलीमुळे तिथं खूपच घाण दिसत होती. हा मामा तिथं नारळ सोलत होता. मग म्हटलं जरा मामाकडनं मस्तपैकी नारळ पाणी पिऊन जाऊया, पण मामा काय आम्हाला नारळ पाणी द्यायला तयारच नव्हता. हे घर बहुतेक त्या नारळवाल्या मामाचंच आहे. घरामध्ये घुसून बघितलं तर इथे एक काकी काहीतरी स्वयंपाक करत होती वाटतंय. पूर्वी बैलांच्या पायाला नाल कसे मारत होते ते पण दाखवलेलं आहे. हे सगळे लोक मिळून देवाचा रथ ओढायला. या बैलगाडीतून नवीन नवरी तिच्या सासरी जात आहे आणि तिच्या घरचे सगळे तिला टाटा बाय बाय करायला. त्याच्यानंतर आम्ही या मामाच्या गोठ्यामध्ये गेलो. एका साईडला मामाच्या 2 गायी आणि एक म्हैस होती आणि मामाच्या या बैल जोडीचा तर नादच करायचा नाही. ओ एकदम खरेखुरे बैल असल्यासारखे वाटत होते. मामाची बायको इकडे भाकऱ्या करायला बघा. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.